झी 24 तास एक पाऊल पुढे. काय सांगू, ते होतेच तेवढे मोठे. ही यात्रा मला बघून आश्चर्य वाटत नाहीये. याच्याही पेक्षा जास्त लोक आले असते तरी सुद्धा मला ते म्हणजे सहज आहे असं वाटलं असतं की एवढे लोक येणं काही बाळासाहेबांच्या दृष्टीने काही कमी नाही. फार मोठी गोष्ट आहे. मला फार, मी काय बोलू, मला अतिशय दुःख होतंय की लता दीदी, ज्या ठिकाणी त्यांची भाषणं व्हायची, ज्या मैदानावरून त्यांनी एक प्रकारे आपल्या पक्षाची स्थापना केली, त्याच ठिकाणी आज त्यांची अंत्ययात्रा जाऊन तिथेच ते चिरविश्रांती घेणार आहेत. या एक प्रकारच्या दुर्दैवी योगायोगाबद्दल आपण काय सांगाल? मला अतिशय दुःख होतंय, पण ज्या ठिकाणी ते भाषण देत होते तिथेच त्यांना विश्रांती मिळते आहे, चिरविश्रांती मिळते आहे. ही पण फार मोठी गोष्ट आहे. शिवाजी पार्ककडे लोक आता वेगळ्या दृष्टीने बघतील असं मला वाटतं. लता दीदी, अलीकडच्या काळामध्ये त्यांची तब्येत बरी नव्हती, तेव्हा आपण त्यांना जाऊन भेटलेला होतात. त्यावेळी ते आपल्याशी काही बोलले, त्यांनी काही आठवणी जाग्या केल्या. काय वाटलं होतं तेव्हा त्यांना भेटून? कारण खरोखरच हा एक प्रचंड मोठा दुःखाचा पहाड कोसळलेला आहे. त्यांची तब्येत सुधारत होती, असं वाटत होतं की ते यातून बरे होतील. मी त्यांना 4 नोव्हेंबरला भेटले आणि मला असं वाटलं नाही की ते बरे होतील म्हणून. कारण ते मला दाखवत होते सगळं, आपले हात दाखवत होते. मला म्हणाले, बघ लता, मी इतकी भाषणं दिली आहेत, इतक्या ठिकाणी गेलो आहे, गाव फिरलो आहे, दिवसभर जेवण मिळत नसे तरी सुद्धा मी फिरतच होतो आणि भाषणच देत होतो. तो उत्साह सगळा आता गेला. बघ माझे हात किती बारीक झालेत आणि हे सगळीकडं हे लोक मला सांगतात की हे करा ते करा. मला नाही आवडत, मला हे काढून टाका रे हे सगळं कार, असं सांगत होते त्या लोकांना. मी त्यांना सांगितलं, मला म्हणे माझा घसा थोडासा हे होतो. तर मी म्हटलं, बाळासाहेब मध आणि पाणी प्या, त्याच्याने तुम्हाला बरं वाटेल. तर त्यांनी लगेच सांगितलं, अरे मध पाणी आण रे लता सांगते. तर मग मध पाणी घेतलं थोडंसं आणि मला म्हणाले, मी म्हटलं बाळासाहेब एक घोट घेऊन कसं चालेल, थोडं आणि घ्या. नाही मला नको, बाजूला ठेवलं. मग राज ठाकरे आले तिथं. त्यांनी सांगितलं की तुमच्यासाठी सूप केलं आहे. तर कसलं सूप आहे, काय आहे ते सूप घेतलं त्यांनी थोडंसं. पण तेही किती प्याले, म्हणजे पाव ग्लास असेल तो. ते महामुश्किलीने ते प्याले आणि म्हणाले मला नको, मला आवडत नाही. आणि काहीतरी आणलं ते खा म्हणून सांगितलं तरी ते खाईनात. मी म्हटलं बाळासाहेब असं केलं तर कसं चालेल, पोटात अन्न तर गेलं पाहिजे. नाही ग, मला भूक नाही लागत लता, असं काय करतेस, मला समजून घ्या तुम्ही, मला भूक नाही लागत. बराच वेळ बोलत होते, हसत होते, काहीतरी जोक्स करत होते. आणि मग मी बराच वेळ बसले होते. मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं बाळासाहेब मी आता निघू का? जा म्हणाले मला. तर मी ते पलंगावर होते आणि मांडी घालून बसले होते. तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. तर माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि मला म्हणाले की आयुष्यमान हो, मोठी हो, आई जगदंबा तुझ्यावर कृपा करो, असं माझ्या डोक्यावर हात फिरून मला ते म्हणाले. आणि मी नमस्कार करून बाहेर पडले. त्यानंतर मग मी जाऊ शकले नाही. तरी फोन करून मी विचारतच होते, पण कोणी असं सांगत नव्हतं की त्यांची तब्येत इतकी खराब आहे म्हणून. आणि एकदा मला असं वाटलं की आता बरं वाटेल त्यांना, आता बरं वाटेल. पण मी जेव्हा पाहिलं तेव्हा मात्र, आणि मला असं म्हणाले आता माझे फार थोडे दिवस आहेत, पण असं काहीतरी वाईट बोलू नका बाळासाहेब, तुम्हाला अजून खूप खूप करायचं आहे, काम करायचं आहे.
तर काही बोलले नाही. असं म्हणाले आणि गप्प बसले. लता दीदी, त्यांच्या विनोद बुद्धीचीही चुणूक आपण त्याही भेटीत पाहिलीत असं बोललात. त्यांची मिश्किल विनोद बुद्धी हा त्यांचा एक मोठा स्वभाव विशेष होता. त्यावेळी त्यांनी कुठला विनोद केला किंवा एखादी टीका टिप्पणी केली की जी टिपिकल ठाकरे स्वभावाची चुणूक असावी? नाही, ते बोलताना हसत पण होते. म्हणजे असे काही फार सॅड आहेत किंवा त्यांना त्रास होतोय वगैरे हे त्यांनी दाखवलं नाही. पण असं काहीतरी बोलता बोलता बोलायचे. म्हणजे माझ्या आता नीट लक्षात पण नाही की 1-2 वेळा आम्ही पण हसलो सगळे. आणि माझ्याबरोबर माझ्या बहिणीची मुलगी होती आणि ती मॅरिड आहे. तर तिचं ते आजकाल मुली टिकल्या लावतात ते कुंकू नव्हतं काहीतरी. तर तेवढ्यातही त्यांनी विचारलं की कुठं आहे ते कुंकू, कुठं आहे कुंकू? तर ते पडलं होतं. तर ती बिचारी घाबरली आणि इकडं तिकडं शोधायला लागली. आणि मग तिला ते सापडलं तिच्या ओढणीवरती. ते घेऊन तिने लावलं डोक्याला. ते म्हणाले हा हे छान आहे, बरं दिसतं ना असं. ते बरोबर बोलत होते आणि काहीही वेगळं बोलत नव्हते. तुम्हाला सांगते, शरीर सगळं त्यांचं हे झालं होतं आणि अंगावर पांघरुण वगैरे होता. आम्हाला तसं हे दिसत नव्हतं काही जास्त. पण ते त्यांची बुद्धी आणि वाणी ते स्वच्छ होतं. त्यांना माहिती होतं मी काय बोलतो आहे, कोणाशी बोलतो आहे. हे मात्र त्यांच्यामध्ये मी पाहिलं त्या दिवशी की तो जो एक भाग होता तो अजिबात म्हणजे हे झाला नव्हता. बाकी शरीराला त्यांच्या अनेक त्रास होते, पण त्यांचं डोकं एकदम म्हणजे हे होतं, शुद्धीवर होते ते की. आणि मी काय बोलते हे त्यांना कळत होतं आणि बोलत होते आणि स्वच्छ बोलत होते. हे फार मला म्हणजे त्यावेळेलाही असं आश्चर्य वाटलं की असं कसं होऊ शकतं. म्हणजे हे शेवटपर्यंत त्यांचं असावं असं मला वाटतं. म्हणजे शरीरावर जरी प्रचंड मोठ्या प्रमाणावर व्याधींनी हल्ला केला असला तरी ठाकरे स्वभावाचा जो पीळ होता, बाणा होता, त्याला मात्र अजिबात धक्का लागलेला नव्हता. याची एक प्रकारे साक्ष आपण आज या अवघ्या महाराष्ट्रासमोर उभी केलीत. त्या शेवटच्या भेटीमध्ये तुमच्या गाण्यांच्या काही आठवणी निघाल्या होत्या का? किंवा याच्या आधीच्या भेटीमध्ये, अखेरच्या काही ज्या आपल्या भेटी झाल्या त्याच्यामध्ये आपल्या गाण्यांविषयी, कारण ते आपल्या गाण्याचे निस्सीम चाहते होते. नाही, माझ्याबरोबर ते गाण्याचं किंवा राजकारणाचं या दोन्ही गोष्टी फार कमी बोलायचे. फक्त एकदा स्टेजवर ते म्हणाले होते मला, मी बरीच गाणी गायली आणि शेवटी मी आय मेरे वतन के लोगो सुरू केलं. तर मला माझ्या जवळ येऊन म्हणाले, अगं काय तुझ्यामध्ये दम आहे, तू ते एवढी दमलेली असताना सुद्धा तू त्याच ह्याच्यामध्ये हे गाणं गायलीस. अतिशय देवाची कृपा आहे तुझ्यावरती, कृपा आहे आणि माझा आशीर्वाद आहे तुला. हे मला त्यांनी बोललेलं आठवतं. पण मी ज्या दिवशी गेले होते त्या दिवशी गाण्याचा वगैरे असा विषय निघणं अशक्य होतं. एकदा मात्र त्यांनी मला फोन करून सांगितलं की मी मध्ये गायत्री मंत्र रेकॉर्ड केला होता आणि त्याच्यामध्ये ओम होता. तर मला म्हणाले की तू ओम म्हटलायस तो खूप लांब असा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये माणसाचं डोकं एकदम तंद्री लागते त्याची, इतका छान ओम म्हटलायस तू. हे माझ्या गाण्याबद्दल जे बोलले ते हे एवढंच बोलले माझ्याशी. लतादीदी, आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार समीरन वाळवेकर आणि सुधीर गाडगिळे सुद्धा आहेत. समीरन वाळवेकर यांना आपल्याशी काही बोलायचं आहे. दीदी, मला तुम्हाला फक्त एक विचारायचं आहे की आजपर्यंतच्या अनेक वर्षांच्या या तुमच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रातली अशी काही व्यक्तिमत्व आहेत की ज्यांचा आणि तुमचा स्नेह हा अवघ्या महाराष्ट्राचा ठेवा मानायला पाहिजे. उदाहरणार्थ गोनी दांडेकर किंवा बाबासाहेब पुरंदरे आणि बाळासाहेब ठाकरे आणि तुम्ही, ही सगळी मंडळी महाराष्ट्राची दैवत आहात. आणि तुमच्यामधले एकमेकांमधले जिव्हाळ्याचे संबंध हा अवघ्या महाराष्ट्राच्या औत्सुक्याचा
किंवा अवघ्या महाराष्ट्राच्या दृष्टीने एक अमोल ठेवा, म्हणजे मनामध्ये एखादं मोरपीस जपून ठेवावं, तसं तुम्हा सगळ्यांच्या बद्दल आम्हा सगळ्या मंडळींना वाटतं. मला एक सांगा, हा सगळा ठेवा तुमच्या समोर आहे, आज अशा वेळेला आपण या विषयावर बोलतो आहोत, काय या महाराष्ट्रातल्या तुमच्या पिढीतल्या साधारणतः 75 ते 80च्या दरम्यानच्या वयाच्या पिढीतल्या एकमेकांच्या ऋणानुबंधांविषयी आपण सांगा. झी 24 तास एक पाऊल पुढे.